सिक्रेट वाईफ एपिसोड 6. तिने शेवटचे शब्द ऐकले आणि मान खाली घातली. ती खूप मोठ्या संकटात सापडली असं तिला वाटू लागलं. बोला मॅडम, देवा तिला गप्प बघून म्हणाला. काय बोलावं तिला काही सुचत नसल्याने ती शांतपणे उभी राहिली. मी समजू शकतो मॅडम, तुम्हाला हे सगळं ऐकून धक्का बसला असणार, पण तरी तुमचा जो काही निर्णय असेल ते मी बॉसपर्यंत नक्की पोहोचवेल. तुम्ही मोकळेपणाने सांगा. देवा तिला विश्वासात घेत म्हणाला. दादा, मला पैसे नको आहेत, ती हिंमत करून म्हणाली. डोळे अजूनही पाणावले होते, ओठ जरा थरथरत होते. मग काय हवंय, तो म्हणाला. मला काहीतरी काम मिळेल का, ती पदराने डोळे पुसत म्हणाली. तिचा आवाज भिजला होता आणि इकडे इयरफोनवर तिचे शब्द ऐकून लॅपटॉपवर पटापट चालणारी वेदची बोटे अचानक थांबली. तो लक्षपूर्वक तिचं बोलणं ऐकू लागला. देवा पण 2 मिनिटं स्तब्ध झाला. काम, देवाने चकित होऊन विचारलं. आता माझे काकू मला घरात घेणार नाही, माझं कुणीही नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला काम दिलं तर माझ्यावर खूप उपकार होतील, बाकी मला काही नको, ती देवा पुढे हात जोडत म्हणाली. आणि तिचं बोलणं ऐकून देवाच्या डोळ्यात देखील पाणी आलं. इकडे वेद पण तिच्या या मागणीवर चकित झाला. आजपर्यंत पैशासाठी त्याच्या मागे पुढे करणाऱ्या मुली त्याने खूप पाहिल्या होत्या, पण ही वेगळी होती. ही तिचा हक्क मागेल असं त्याला वाटलेलं, पण तशी तिने काहीच मागणी केली नाही. ओके मॅडम, मी बॉसला तुमचं म्हणणं सांगतो. अजून काही मॅडम, देवाने सॉफ्ट आवाजात विचारलं. तिने नकारार्थी मान हलवली. तिचा कंठ दाटून आला होता. देवा माघारी वळला आणि बाहेर पडला. तिने पदराने तिचं तोंड दाबून घेतलं, कारण तिला हुंदका अनावर झाला होता. ती तशीच खाली बसली आणि गुडघ्यात तोंड लपवून रडू लागली. अशा लग्नाची तर ती स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. एका रात्री ती नवविवाहितवरून परित्यक्ता झाली होती. सगळंच कसं हातातून निसटून गेलं होतं. वेदेही नाश्ता, सावित्रीच्या आवाजाने तिने पटकन मान वर करून पाहिलं. काय झालं, देवासारखं काही बोलले का, सावित्रीने तिच्यासमोर गुडघ्यावर बसत विचारलं. तिने नकारार्थी मान हलवली. सावित्री तिला असं रडताना बघून काळजीत पडली. मग काय झालंय, इतकी का रडतेस, मला सांग, मी तुझी मदत नक्की करेल, सावित्री तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. माझी मदत कोणीच नाही करू शकत, ती हुंदके देत म्हणाली. मग त्या परमेश्वरावर विश्वास ठेव, तो सगळं काही ठीक करेल, सावित्री म्हणाली आणि तिचे हुंदके थांबले. सावित्रीने तिला कुरवाळत उठवलं आणि बेडवर बसवलं. चल, थोडं खाऊन घे, बरं वाटेल, सावित्री तिच्यासमोर ट्रॉलीमध्ये पदार्थ उघडत म्हणाली. तिने वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी आणले होते, जे बघून वैदेहीची भूक वाढली. पण उगाच चांगलं खायची सवय लागली तर पुढे काय त्रास होईल म्हणून तिने नकार दिला. ताई, मला भूक नाही आहे, तुम्ही परत घेऊन जा प्लीज, ती म्हणाली. असं कसं भूक नाही, मी हे सगळं तुझ्यासाठी माझ्या हाताने बनवून आणलं आहे. शेफला मी बोलले की आज नाश्ता मी बनवणार आणि तू बोलतेस मला भूक नाही, ती खोटं खोटं रागवत म्हणाली. सावित्रीने तिच्यासाठी इतकं केलं हे बघूनच तिचं मन भरून आलं. सावित्रीने एका डिशमध्ये गोड शिरा काढला आणि वेदेहीला स्वतः भरवलं. आसवे पुसत तिने खायला सुरुवात केली. इकडे देवाला का कोणास ठाऊक पण मनातून वेदचा राग येत होता. जर तिला असंच रस्त्यावर सोडायचं होतं तर तिच्याशी लग्नाचं नाटक तरी का केलं. गेले मोठे महान बनायला, अडवत होतो तेव्हा ऐकलं नाही आणि आता पश्चाताप होतोय यांना. तो मनातच चिडत चिडत करत खाली आला. वेद कॉलवर आहे ही गोष्ट त्याला माहीत होती. काळ जवळच येताच त्याने विचारले, बॉस, आता पुढे काय करायचं. त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला. ऐकलं मी, आज राहू दे तिला तिथेच, उद्या बघू, त्याने म्हटले आणि कॉल कट केला. त्यानंतर तो डायनिंग टेबलवर जाऊन बसला, जिथे सगळे त्याची वाट बघत होते. वेद, झाली का जोंधळगावची डील, त्याच्या डॅड सूर्यभान पटवर्धन यांनी न्यूजपेपर बाजूला ठेवत विचारले. येस डॅड, लवकरच आपण सगळे जाऊन भूमिपूजन करूया आणि शुगर फॅक्टरीच्या कामाला सुरुवात करूया.
मला नेक्स्ट इयरमध्ये ही फॅक्टरी स्टार्ट झालेली हवी आहे. वेद ब्रेडला बटर लावत म्हणाला. ऑफकोर्स, नेक्स्ट इयरला ही शुगर फॅक्टरी सुरू होईल, यात मला अजिबात शंका नाही, त्याचे डॅड आनंदी होत म्हणाले. ते सगळं ठीक आहे, पण ऋतुजाला अजून किती दिवस वाट बघायला लावणार आहेस तू? मेघना मला सतत विचारत असते. ती काय उत्तर देऊ तिला? इरावती त्याच्या पुढे ज्यूसला ग्लास सरकवत म्हणाली. तुझी मैत्रीण आहे, तू बघ काय उत्तर द्यायचं ते. उगाच माझ्या नातवाच्या मागे लागू नको. आणि जर त्या ऋतुजाला इतकीच घाई झाली असेल लग्नाची, तर दुसरा मुलगा बघून करून टाक म्हणावं. लग्न हो की नाही हो? वेदची आजी सुशीला देवी मध्येच म्हणाल्या. हो हो, बरोबर आहे तुझं. आधी हे फ्रूट सॅलड संपव बरं, आजोबा माधवराव म्हणाले. त्यांचं असं बोलणं ऐकून इरावती पाय आपटत किचनमध्ये निघून गेली आणि शेफला काही पदार्थ बनवण्याच्या सूचना देऊन परत आली. ओके ग्रँडपा, ग्रँडमा, मी येतो. मला काही इम्पॉर्टंट मीटिंग आहे. इव्हिनिंगला भेटू. वेद दोघांनाही मिठी मारून निघाला. त्याच्या मागोमाग इरावती आणि सूर्यभान पटवर्धन सुद्धा बाहेर पडले. ही इरावती उगाच माझ्या नातवाच्या गळ्यात त्या पांढऱ्या रंभेला बांधण्याच्या तयारीत आहे. माझ्या वेदसाठी कशी शांत, सुंदर, सुस्वभावी मुलगी पाहिजे. ती रंभा अजिबात शोभत नाही त्याला, सुशीला देवी वैतागून म्हणाल्या. त्याच्या नशिबात जी मुलगी असेल ती त्याला नक्की भेटेल. तू उगाच काळजी करतेस. आणि ऋतुजा पण चांगली मुलगी आहे, ती का नाही आवडत तुला? काय माहीत, माधवराव त्यांना समजावत म्हणाले. नाही आवडत मला ती, आजी नाक फुगवत म्हणाल्या. बरं, तू आता मेडिसिन घे आधी. नर्स, मॅडम आमच्या मेडिसिन घेऊन ये. त्यांनी विषय बदलत नर्सला हाक मारली. इकडे कारमधून उतरताच इरावती सूर्यभान पटवर्धन यांना म्हणाली. एकदा तुम्ही वेदशी बोला ना या विषयावर. दोघेही एकमेकांना लाईक करतात, तर मग लग्न करायला काय हरकत आहे? इरा, आजकालची पिढी वेगळ्या विचारांची आहे आणि आपण आपले विचार त्यांच्यावर न लादलेले बरे. तू तुझ्या क्लबची प्रेसिडेंट आहेस आणि तुला बराच उशीर झाला आहे. सो सी यू, मिस्टर पटवर्धन म्हणाले. पण आता मी काय जाताच मेघनाला पहिला प्रश्न करेल की वेदशी बोलले का? मग मी काय उत्तर देऊ? इरावती बारीक तोंड करून म्हणाली. यू नो व्हेरी वेल व्हॉट यू वॉन्ट टू आन्सर. ओके, सी यू, मिस्टर पटवर्धन म्हणाले आणि ड्रायव्हरला आदेश देऊन निघून गेले. इरावतीने एक सुस्कारा सोडला आणि क्लबच्या दिशेने जाऊ लागले. वेद त्याच्या आलिशान केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत बसला होता. गुड मॉर्निंग वेद, केबिनचं दार उघडून डायरेक्ट आत येत ऋतुजा गोड स्माईल करत म्हणाली. तिने ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पीस घातला होता, जो तिच्या अंगाला जास्तच चिकटून बसला होता. तिच्या पांढऱ्या शुभ्र रंगावर तो ड्रेस जास्तच उठून दिसत होता. तिचा सुंदर चेहरा मेकअपने अजूनच सुंदर दिसत होता. व्हेरी गुड मॉर्निंग, तो कडे न बघताच म्हणाला. त्यामुळे तिने रागात गाल फुगवले. वेद, दिस इज नॉट फेअर. मी एकतर कालपासून तुझी वाट बघते आणि तू साधं माझ्याकडे बघतसुद्धा नाही, ती तक्रार करत सरळ त्याच्या मांडीवर जाऊन बसली. ऋतू, मला सिरियसली काम आहे. लेट मी वर्क, तो तिला बाजूला करत म्हणाला. पण तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले आणि भडक लिपस्टिक लावलेले तिचे लाल चुटूक ओठ त्याच्या ओठांवर टेकवले सुद्धा. त्याचा कालचा ओठ ओठात घेऊन तिने त्याचा किस करायला सुरुवात केली. तिच्या मखमली स्पर्शाने वेदसुद्धा वेडावला आणि तिला किस करू लागला. त्याचे हात तिच्या कमरेवर घट्ट झाले आणि त्याने तिला स्वतःकडे ओढले. दोघेही खूप पॅशनेटली एकमेकांना किस करत होते. वेद आणि ऋतुजा एकमेकांवर प्रेम करतात का? मग तसं असताना वेदने वैदेहीशी लग्न का केलं? तुम्हाला पण प्रश्न पडला ना?